तहसीलदाराने दिलेले जन्माचे प्रमाणपत्र रद्द करू नये यासाठी सर्वपक्षीय सामाजिक संघटनेचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्यामार्फत पंतप्रधान महोदयांना सोमवार 15 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता निवेदनातून सर्वपक्षीय संघटना पदाधिकारी हिंदू मुस्लिम बांधव यांच्यासह पत्रकार बांधवांनी केली मागणी। हे निवेदन कोणा जातीचं, कोणा धर्माचं, कोणा पक्षाचं नाही आहे। हे सर्व देशातील सर्व प्रकारचे सर्व लोक, सर्व जाती धर्माचे लोक आहेत, सर्व पक्षीय लोक आहेत। कारण नगरपालिकेने हे 270 जे दाखले दिलेत, हे 270 दाखले दिले हे काहीतरी आधारावर दिले ना, काहीतरी रेकॉर्ड आहे म्हणून दिलं ना, आणि रेकॉर्ड असून आधारावर दिले। त्याच्यानंतर एखाद्या नेत्याने यायचं कलेक्टर ऑफिसले या आणि एसडीओ कोर्टले आणि त्याने मागितलं हे पाकिस्तानी आहे, हे बांगलादेशी आहेत, आणि त्याच्या अशा बोलण्यावर त्या नगरपालिकेने ते प्रत्येकाच्या घरी जाऊन आणायचे परत। ते आमचं चूक झालं, ते चुकीचं भेटलं, चुकीची नोंद झाली येत नाही, ते परत आणा। म्हणजे काही लोकांना परत आणायला लावलं, स्वतः नगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी फिरलेत आणि ते परत घेतलं। हे तर बरोबर नाही ना। लेकर एसडीओ साहब को मिर्जापुर के सर्वपक्षीय लोगों ने एक निवेदन दिया है। 2024 से जो जन्म दाखले रद्द किए हुए हैं, 270 जन्म दाखले रद्द किए। नगरपालिका में एक तो 1970 से पहले, मतलब 1970, 69, 68, 50, 40, 1940 रिकॉर्ड ही नहीं है, नष्ट हुए हुए हैं। तो वो जब भी जाता है जो वहाँ पर आदमी, उसको वो बोलते हैं यहाँ रिकॉर्ड है नहीं, उसको तहसील में भेजते। बाद में तहसील में से उसने जब जन्म दाखला बना लिया, पूरे कागजात दिए, जब तहसील वालों ने, कर्मचारियों ने जब उनको दाखला दे चुके, जन्म दाखला, उसके बाद एक आदमी कलेक्टर ऑफिस में एक दिन आता है और उनको बांग्लादेशी बताकर रद्द किया जाता है। ये कहाँ का इंसाफ है? इसमें कई शिक्षा के बच्चे हैं, उनका नुकसान हो रहा है। तो मेरी सरकार से ये अपील है कि ये ढोंग नष्ट किया जाए। किरीट सोमय्याला प्रशासन का बरं घाबरते? काय कारण आहे? ज्या अर्थी एक दिवस तो किरीट सोमय्या येतो आणि कलेक्टर साहेबाला म्हणतो की बा हे जे आहेत हे दाखले, ते रोहिंग्याचे दाखले, हे दुसऱ्या देशातून लोक आलेले आहेत, यांना दाखले देण्यात आलेले आहेत, हे सर्व दाखले रद्द करतात। शासन एवढं घाबरतं, एक दिवस येतं आणि काही घंट्यासाठी येतो तो, काही तासातच अख्ख्या महाराष्ट्रातले किंवा जिल्ह्यातले आमच्या सर्व जन्माचे दाखले स्टॉप होऊन जातात। मग त्याच हिशोबाने ही यंत्रणा पुढचं पाऊल का बरं करत नाही, का बरं टाकत नाहीत, त्याच्यावर का बरं कारवाई करत नाहीत? कारवाई म्हणजे जर ते खरोखर ते जर लोक ह्या देशात एवढ्या वर्षापासून राहत असतील किंवा नसेल राहत, हे पडताळणी करणं हे शासनाचं काम आहे। मग त्याला विलंब का? त्या लोकांना एवढ्या वर्षापासून ते राहत आहे, त्याला दाखले देतात, मग यांच्या चुकी कोणाची आहे? शासनाची। मग ह्या विषय जो आहे, ह्या विषयाकडे गांभीर्याने शासनाने लक्ष देऊन तो जो किरीट सोमय्या आहे, तो काही मंत्री आहे की कोणत्या शासनाचा तो एखादा अधिकारी आहे, त्या हिशोबाने त्या लोकांच्या म्हटल्यानं एवढा देशात परिवर्तन होतो, एवढ्या राज्यात परिवर्तन होतो, तर मग तेवढं कास्तकारासाठी सुद्धा परिवर्तन व्हायला पाहिजे। इथं कास्तकार रोज आत्महत्या करते, लाखो कास्तकारांनी आधी इथं आत्महत्या केलेली आहे। त्यासाठी शासन गंभीर नाही, एका व्यक्तीसाठी शासन गंभीर असू शकते, पण शेतकऱ्यासाठी एवढं शासन का बरं तत्पर योजना करत नाही?